वॅकन्सी राऊंड 5 ची यादी आज लागलेली आहे बघा. इथे बघा CET सेलच्या वेबसाईटवरती प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS BHMS BUMS कोर्सेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 5. तर ही यादी आज प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास हे शेवटचं राऊंड असेल BAMSचं. काय कट ऑफ राहिलेलं आहे कॅटेगरी वाईज ते आपण यादी डाउनलोड करून बघणार आहोत. प्रत्यक्ष तुम्हाला यादी दाखवणार आहे आणि यादीमध्ये सर्च करून दाखवणार आहे कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज किती मार्क्सवर मिळालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आता ही यादी आपण डाउनलोड करूया. यादी मी अगोदरच डाउनलोड केलेली आहे बघा. या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे रिस्पेक्टिव्ह कॉलेज 16/12. या ठिकाणी बघा 16/12/2024 म्हणजे 16 डिसेंबरपर्यंत आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांना जॉईन व्हायचं आहे. लास्ट डेट ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म 16/12/2024 5:30 वाजेपर्यंत आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचे आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि रिक्वेस्टिंग फीज म्हणजे ज्या कॉलेजची ती फी आहे ती फी घेऊन आपल्याला जॉईन व्हायचं आहे. तर बघूया आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे. तर सर्वप्रथम SC कॅटेगरीचा बघूया. SC कॅटेगरीचा बघा तुम्हाला फाइंड करून दाखवतो मी. 5,09,453 एवढा रँक राहिलेला आहे बघा. या ठिकाणी हे बघा इथे SC कॅटेगरी ओपन शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिळालेलं आहे इथे. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 339. या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 339. त्यानंतर ST कॅटेगरी बघा. त्यानंतर ST कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 7,16,053. हे ते स्क्रीनवरती बघा. ST कॅटेगरी शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिरज हे नवीन कॉलेज आहे. हे या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे आणि मार्क्स आहेत ST कॅटेगरीचे 266. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण EWS कॅटेगरीचा बघा. ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 7,52,477. EWS कॅटेगरी सर्च. या ठिकाणी बघा हे मायनॉरिटीचं कॉलेज मिळालेलं आहे. नवीन कॉलेज आलेलं आहे शिरूरचं ते कॉलेज मिळालेलं आहे आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे 255. म्हणजे EWSचं 255ला मायनॉरिटीचं मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण NTBचं आहे 7,10,994. हे ते NTB कॅटेगरी अगेन्स्ट मायनॉरिटी भेटलेलं आहे. NTBचं हे BHMSचं कॉलेज भेटलेलं आहे. NTBचं वरती बघूया आपण. त्यानंतर NTBचं बघूया नंतर. NTCचं बघा 6,99,255 6,99,285. NTC हे बघा NTCचं मिळालेलं आहे. NTCला सुद्धा हे BHMSचं कॉलेज मिळालेलं आहे सातारा. त्यानंतर VJA कॅटेगरीला 6,91,110. VJAला सुद्धा BHMSचं कॉलेज मिळालेलं आहे जळगाव 274 मार्क्स. त्यानंतर SCBC 5,24,710. या ठिकाणी मिळालेलं आहे कॉलेज 333 गुणांवर. SCBC कॉलेज कुठलं आहे ते सांगलीचंच आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD
5,09,834 हे या ठिकाणी बघा शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिळालेलं आहे 339 मार्क्सवर. SCBC बघितलं आपण, NTD, VJ, NTC आणि आता ओपन कॅटेगरीचं बघूया. 7,44,080 या ठिकाणी हे कॉलेज मिळालेलं आहे. शिरूरचं अगेन्स्ट मायनॉरिटी आहे, ते मायनॉरिटी कॉलेज मिळालेलं आहे. ओपन मायनॉरिटीचं आहे ते. त्यानंतर आपल्याला ओपनचं जनरलचं बघूया आपण. ओपनचं बघा, जनरल ओपन 5,08,567 वर मिळालेलं आहे या ठिकाणी. हे बघा शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज. अशा प्रकारे हे कॅटेगरीनुसार आपल्याला मी दाखवलेलं आहे. काही कॅटेगरीचे BHMS त्या रँकमध्ये BHMSचे कॉलेज मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे हे यादी आहे. फार कमी सीट होत्या त्यामुळे कमी विद्यार्थ्याला मिळालेले खाली IQ कॉलेजचं आपण बघू शकतो. फार कमी सीट राहिलेल्या होत्या. अशा प्रकारे हे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 5 जे आहे BAMS आणि BHMSसाठीचं त्याची यादी लागलेली आहे आणि त्याचा कट ऑफ आज आपण बघितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि 2025च्या काउन्सिलिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.